प्रश्न पहिला, कोणत्या भारतीय बॅडमिंटन खेळाडूने निवृत्ती घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे सायना नेहवाल यांनी. प्रश्न 2, पराक्रम दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 जानेवारीला. प्रश्न 3, भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते शहर घोषित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मंगळुरू हे शहर. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला प्रश्न 4 पाहूया. एचडीएफसी बँकेच्या पूर्णवेळ संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे कैजात भरूचा यांची. प्रश्न 5, केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2030 ते 31 पर्यंत. प्रश्न 6, भारत आणि कोणत्या देशाने धोरणात्मक संरक्षण भागीदारी आणि ऊर्जा सहकार्य करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे युएई सोबत. प्रश्न 7 पाहूया. इंटरनल ग्रुपचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अलबिंदर ढिंडसा हे. प्रश्न 8, युएई आणि कोणत्या भारतीय राज्याने भारतातील पहिले नेट झिरो शहर बांधण्यासाठी करार केला? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 9, नुआखाई हा कोणत्या राज्यातील सण आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यातील. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्याने संशोधन विद्वानांसाठी 25,000 प्रति महिना सहाय्य योजना सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याने. प्रश्न 11 पाहूया. हेमिस महोत्सव कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे लडाख मध्ये. प्रश्न 12, राष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे रुडकी येथे. प्रश्न 13 पाहूया. अंतराळ आधारित सर्वेलन्स 3 SBS-3 कार्यक्रमाअंतर्गत भारत किती गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे? तर त्याचं उत्तर आहे 52 उपग्रह. प्रश्न 14, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे रेवंत रेड्डी. तुमच्यासाठी प्रश्न आहे, केरळ राज्याचे मुख्यमंत्री आणि गव्हर्नर कोण आहेत हे कमेंट मध्ये सांगा. प्रश्न 15, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे अमेलिया वालवर्डे यांची. प्रश्न 16 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने संरक्षण आणि महत्वाच्या खनिजांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी करार केला? तर त्याचं उत्तर आहे नामिबिया आणि भारत या देशाने. प्रश्न 17, भारतातील पहिले सघन प्रजनन ज्ञान केंद्र कुठे उघडण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.